लिहायचं राहिलं असेल राहून द्या, लक्ष द्या. सो देअर आर ओनली 4 कन्सेप्ट इन चॅप्टर नंबर 3 EEC. देअर आर ओनली 4 कन्सेप्ट इन चॅप्टर नंबर 3 EEC सब्जेक्ट. ओके, तर हे काय रे, युनिट नंबर 3 EECचा युनिट नंबर 3 येतं लक्षात. आता बघा याच्या 4 कन्सेप्ट कोणते, तर क्लासिफिकेशन, डिफरन्स बिटवीन इंडस्ट्रियल अँड नॉन इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन, त्याच्यानंतर जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन, सिलेक्शन ऑफ वायरिंग इन इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन, हा एक कन्सेप्ट आहे. जनरल इंट्रोडक्शन पार्ट जो की आज आपण घेणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वायरिंग डायग्राम अँड सिंगल लाईन डायग्राम फॉर इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनचं काय बघायचं आहे, वायरिंग डायग्राम अँड सिंगल लाईन डायग्राम. ओके, त्याच्यानंतर डिझाईन कन्सिडरेशन. मग डिझाईन कन्सिडरेशनमध्ये सगळंच आलं, लोड कॅल्क्युलेशन, करंट फाइंडिंग, सिलेक्शन ऑफ केबल, त्याच्यानंतर रेटिंग ऑफ केबल, जनरल एस्टिमेशन, हे सगळं आलं याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये न्यूमरिकल आहे, 1 किंवा 2 न्यूमरिकल 6 ते 8 मार्काला विचारतात फायनल एक्झामिनेशन. ओके, म्हणजे 2 विचारले तर 8 दोन्ही 16 मार्क होतील, आणि 1 विचारलं तर ॲटलिस्ट 6 मार्क फिक्स होतील. ओके, अपकमिंग एक्झामिनेशनला मध्ये उद्याच्या परीक्षेला तुम्हाला 1 तरी विचारतील, 1 येणार म्हणजे येणारच. इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनचा 1 प्रश्न येणार म्हणजे येणारच. ओके, पुस्तकामध्ये 2च क्वेश्चन दिलेले आहेत, 2 पैकी 1 आपण घेऊ, आणि तो अशा पद्धतीने घेऊ की तुम्हाला मग नंतर कोणता जरी विचारला तरी तो तुम्हाला येऊन जाईल. डोंट वरी, काळजी नका करू. डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचं डिझाईन करायचं, मग त्याच्यामध्ये स्मॉल वर्कशॉप असेल किंवा फ्लोअर मिल असेल किंवा इरिगेशन इन्स्टॉलेशन ऑफ इरिगेशन इन्स्टॉलेशन ऑफ इंडक्शन मोटर असेल, तर अशा पद्धतीचे काही क्वेश्चन असू शकतात. येते लक्षात. सो इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनचा हा पार्ट काय शिकायचं आहे समजलं. पुन्हा एकदा 2 मिनटं बाळा लक्ष दे तुझ्यासाठी. सो देअर आर ओनली 4 कन्सेप्ट, क्लासिफिकेशन अँड जनरल इंट्रोडक्शन ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन, देन वायरिंग डायग्राम अँड सिंगल लाईन डायग्राम ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन, देन डिझाईन कन्सिडरेशन. याच्यामध्ये मोटरची रेटिंग, मोटरचं स्टार्टर, मोटरचं वायरिंग, त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ केबल, सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट, एस्टिमेशन, त्याच्यानंतर लेंथ ऑफ केबल, साईज ऑफ केबल, साईज ऑफ वायर, हे सगळं ॲप्रॉक्झिमेशन, कॅल्क्युलेशन, हे सगळं आहे याच्यात. डिझाईन याच्यामध्ये 1 किंवा 2 न्यूमरिकल परीक्षेमध्ये विचारण्याची अतिशय दाट शक्यता आहे. फायनल एक्झामिनेशनमध्ये युनिट टेस्टला 1 येईल आणि फायनलला कमीत कमी 1 येईल. 6 किंवा 8 मार्क फिक्स याच्यावर बरं का. आणि याच्यावर बाकीचे आहेत. 20 मार्काचा टॉपिक आहे, लय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन हे बघणार. त्याच्यामध्ये फ्लोअर मिल आहे, स्मॉल इंडक्शन मोटर आहे, अशा 2-3 गोष्टीचा तुम्हाला डिज़ाइन करायचं, त्याचे न्यूमेरिकल आहेत. सो क्या सीखना ये समझ में आया कितने बच्चों को. चलो अभी देखो क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू पावर कंजम्पशन, कितना पावर कंज्यूम करते हैं, इसके ऊपर इसके 3 टाइप्स है. स्मॉल स्केल इंडस्ट्री, मीडियम स्केल इंडस्ट्री एंड लार्ज स्केल इंडस्ट्री. स्मॉल स्केल इंडस्ट्री ऐसी इंडस्ट्री जिसका पावर कंजम्पशन 30 किलोवाट से कम है. अ इंडस्ट्री विच कंज्यूम अप टू 30 किलोवाट लोड. अ इंडस्ट्री विच कंज्यूम अप टू 30 किलोवाट लोड. 30 किलोवाट लोडपर्यंत जी इंडस्ट्री इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करते त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल स्केल इंडस्ट्री. मग याच्यामध्ये काय येतं रे, स्मॉल वर्कशॉप, रिपेरिंग सेंटर, तुमचं गॅरेज, त्याच्यानंतर तुमचं फ्लोअर मिल, अशा पद्धतीचे छोटे वर्कशॉप येतात. ओके, सर्व्हिस सेंटर, गॅरेज, छोटे वर्कशॉप ज्याचं पॉवर कन्झम्पशन 30 किलोवॅटपेक्षा कमी आहे. येतं लक्षात. त्याच्यानंतर मीडियम स्केल इंडस्ट्रीज ज्याचं कन्झम्पशन 30 किलोवॅट टू 5 मेगावॅट, 10 असेल समजा, 5 to 10 मेगावॅट पकडू आपण. 5 ते 30 किलोवॅट टू 10 मेगावॅट किंवा 5 मेगावॅट म्हणा. मग तुम्ही म्हणा सर 5 मेगावॅट टू 10 मेगावॅट हे कशामध्ये येतं, तर डिपेंडिंग ऑन इंडस्ट्रीज.
तर जनरली 10 मेगावॅट 5 मेगावॅटपर्यंत जी इंडस्ट्री काम करते त्याला आपण मीडियम स्केल इंडस्ट्री म्हणतो. उदाहरणार्थ प्रोडक्शन ऑफ मोटर, प्रोडक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मरच्या मॅन्युफॅक्चरिंगला भेट दिली ना तुम्ही, तर त्या टाईपचं जे आहे हे मीडियम स्केल इंडस्ट्रीजमध्ये मोडतं. कशामध्ये मोडतं? मीडियम स्केल इंडस्ट्रीज मोडतं. आणि लार्ज स्केल इंडस्ट्री म्हणजे ज्या इंडस्ट्रीचं पॉवर कन्झम्पशन 10 मेगावॅटपेक्षा जास्त आहे, 10 मेगावॅटपेक्षा जास्त आहे, त्याला आपण काय म्हणतो? लार्ज स्केल इंडस्ट्री. उदाहरणार्थ बजाज ॲटो, छत्रपती संभाजीनगर, बजाज इंडस्ट्री, ॲटोमोबाईल इंडस्ट्री माहिती आहे ना, 10 मेगावॅटपेक्षा जास्त कन्झम्पशन आहे. खूप मोठ्याल्या शुगर इंडस्ट्रीज, शुगर फॅक्टरीज मोठ्याल्या बरं का, तर हे त्याच्यामध्ये येतं. ओके, लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये. हे कोणाकोणा समजलं? 2 मार्काला साधा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, अकॉर्डिंग टू पॉवर कन्झम्पशन क्लासिफाय इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. तर हे तुम्हाला समजणं अपेक्षित आहे. चला, आता डिफरन्स बिटवीन इंडस्ट्रियल बघा. एक तर तुम्हाला हे क्लासिफिकेशन ऑफ इन्स्टॉलेशनचे 2 प्रकार पडतात. कोणतं आहे? इंडस्ट्रियल आणि नॉन इंडस्ट्रियल. नॉन इंडस्ट्रियलचे परत 2 प्रकार पडतात, कमर्शियल अँड रेसिडेन्शियल. मागच्या याच्यामध्ये घेतलं ना आपण. आता बघा, इंडस्ट्रियल आणि नॉन इंडस्ट्रियलचा डिफरन्ससुद्धा 4 मार्काला विचारला जाऊ शकतो, विचारतात बऱ्याच वेळेस. मग याच्यामध्ये आपण 3 पॅटर्नमध्ये बनवलं. एक पॉईंट टू बी कम्पेअर, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल आणि नॉन इंडस्ट्रियल. तर पहिला आहे इलेक्ट्रिक सप्लाय. इलेक्ट्रिक सप्लाय इंडस्ट्रियलचा कसा आहे? इलेक्ट्रिक सप्लाय जास्त आहे, लार्ज. ओके, मोर सप्लाय. हाय म्हणजे व्होल्टेज लेवल वाढलेलं असतं फक्त. ओके, त्याला हाय व्होल्टेज सप्लाय नाही म्हणत आपण, लार्ज सप्लाय म्हणतो. तर 11 KVचं फीडर आहे, 11/440चं किंवा 400 व्होल्टचा आपण सप्लाय. स्पेशल ट्रान्सफॉर्मर असतो कंपनीचा, स्वतःचा एक स्पेशल ट्रान्सफॉर्मर असतो. तुमच्या कॉलेजचा स्पेशल ट्रान्सफॉर्मर असेल, काय रेटिंग आहे त्याची? रेटिंग KVA मोजत असतात ट्रान्सफॉर्मरची. तर व्होल्टेज नका सांगू मला. प्रत्येक ट्रान्सफॉर्मर 11/400 किंवा 415 किंवा 440च असते. तर ट्रान्सफॉर्मर कशामध्ये, हे जर तुम्हाला माहिती आहे KVA तर ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग KVA असतं. तर ते सांगायचं असतं. जर कोणी विचारलं तुमचा ट्रान्सफॉर्मर कितीचा, व्होल्टेज नका सांगू, ते तेवढंच असतं. 11 इनकमिंग, 440 आउट गोईंग किंवा 415 400 आउट गोईंग. तर इथं KVA रेटिंग सांगायची असते. ओके, तर ते फाइंड आउट करून या. ओके, मला नंतर सांगा. सो त्याच्यानंतर फॉर लार्ज लोड, नॉन इंडस्ट्रीमध्ये जर लार्ज लोड असेल तर 3 फेज, अदरवाईज सिंगल फेज सफिशियंट. स्पेसिफिक फक्त पॉवर वॉटर सप्लाय वगैरे जर असेल कमर्शियलला तर तिथं 3 फेज वापरतात, बाकी सगळीकडे सिंगल फेजच सफिशियंट आहे. याचा अर्थ इथं लोड लार्ज, इथं स्मॉल. त्याच्यानंतर नुसतं लार्ज स्मॉल लिहिलं तरी चालेल, ओके, परंतु हे लिहिलं तर अजून स्पेसिफाय होतं. त्याच्यानंतर तुम्ही तर तेच लिहिणार आहे, हाय लो. हे पण लिहा. काही तर नुसते हाय लो, लेस पॉवर फॅक्टर, मोर पॉवर फॅक्टर. अरे पॉवर फॅक्टरचं काय घेणं देणं इथं? तुम्ही स्पेसिफिक पॉईंट लिहाला. काय लिहितात? मोर लाईफ, लेस लाईफ, हाय पॉवर फॅक्टर, लेस पॉवर फॅक्टर, हाय कॉस्ट, लो कॉस्ट, सिम्पल डिझाईन, कॉम्प्लिकेटेड डिझाईन. हे जनरल पॉईंट आहेत तुमचे. असं लिहू नका. बघा, हे बकऱ्या बांधण्याचा प्रकार आहे. ओके, ते काहीच नाही आलं त्यावेळेस, पण तुम्हाला येत आहे ना, तुम्ही हुशार आहात. हो, लार्ज एरिया, स्मॉल एरिया, लार्ज कन्झम्पशन, स्मॉल कन्झम्पशन, हाय पॉवर फॅक्टर, लो पॉवर फॅक्टर. चला, पहिलं पॉवर सप्लाय लिहा, हाय लो. पण हाय म्हणजे किती ते स्पेसिफाय करा. ओके, वाटलंच तर परत इथं स्पेशल ट्रान्सफॉर्मर इज रिक्वायर्ड, तिथं इट इज नॉट रिक्वायर्ड, अशा पद्धतीने लिहू शकतो तुम्ही. आता बघा, टॅरिफ फॉर इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी म्हणजे टॅरिफ म्हणजे रेट ऑफ कन्झम्पशन. कोणत्या रेटने इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम केली जाते त्याचा जो रेट असतो त्याला टॅरिफ असं म्हणतात. तर इथं HT टॅरिफ वापरतो आपण, हाय टेन्शन टॅरिफ. इंडस्ट्रियल टॅरिफ वेगळी असते. ती कशावर डिपेंड करते? मॅक्सिमम डिमांड अँड पॉवर फॅक्टरवर डिपेंड करते. मॅक्सिमम डिमांड अँड पॉवर फॅक्टर. आणि पॉवर फॅक्टर जर कमी झाला तर इंडस्ट्रीमध्ये पेनाल्टी लागते, पेनाल्टी. ओके, आणि जर चांगला असेल तर इन्सेंटिव्हसुद्धा भेटतं. त्याच्यानंतर इकडं कोणती टॅरिफ वापरतो आपण? ब्लॉक रेट टॅरिफ वापरतो. ब्लॉक रेट टॅरिफमध्ये काय वापरतो? ब्लॉक्स असतात. ओके,
0 to 100 युनिट जर कंझ्युम केलं तर वेगळं टॅरिफ लागतं, 100च्या वर जर कंझ्युम केलं तर वेगळं टॅरिफ लागतं. तुम्हाला माहिती आहे ना, बिल जर 300 युनिटपर्यंत कंझ्युम केलं तर वेगळं येतं, 500 युनिटपर्यंत कंझ्युम केलं तर वेगळं येतं. तर ते टॅरिफ लागतं इथं, कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल टॅरिफ म्हणू आपण त्याला. लोकेशन बघा, हे MIDC, सिडको, त्याच्यानंतर सिडको नाही, MIDC एरिया, सिडको सिटी डेव्हलपमेंटचं आहे. ओके, MIDC एरिया स्पेशली रेसिडेन्शियल एरियाच्या आउटसाईड असतं हे MIDC एरिया, आणि हे पॉप्युलेटेड एरिया, याला आपण रेसिडेन्शियल एरिया म्हणू. सेफ्टी, याची मोठी याची लहान आहे असं नाही. इंडस्ट्रियल सेफ्टी आणि जनरल सेफ्टी. इंडस्ट्रियल सेफ्टी म्हणजे फॅक्टरी ॲक्ट लागू होतो, आणि जनरल सेफ्टीमध्ये तुमचं MCB, ELCB वगैरे ते वापरतात, साधे फ्युजेस वगैरे. इथं प्रोटेक्शनसाठी वेगवेगळे इक्विपमेंट मोठाले वापरतात. ओके, रेटिंग जास्त असते. आता इथं टाईप्स ऑफ लोड, इथं मोठा लोड असतो, लाईटिंग लोड आणि पॉवर लोड दोन्ही असतात. ओके, इथं रेसिडेन्शियल आणि स्मॉल कमर्शियल लोड असतो, त्याच्यात पॉवर लोड असतो आणि सिंगल फेजचा लोड जास्त राहतो. ओके, गव्हर्नमेंट ॲक्ट, ऑल फॅक्टरी ॲक्ट किंवा इंडस्ट्रियल ॲक्ट लागू होतात. इथं कमर्शियल ॲक्ट लागू होतात. ओके, लँड रिक्वायरमेंट, जागा इथं जास्त लागेल, कारण कंपनी प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंगला जास्त जागा लागते, आणि कमर्शियल रेसिडेन्शियलसाठी जागा पण कमी लागते. वायरिंग सिस्टीम, इथं आपण सरफेस कंडीट वापरतो. ओके, त्याच्यानं सरफेस कंडीट म्हणजे वरून जी वायरिंग असते, हे पाईप, ही जी वायरिंग आहे ना, त्याला आपण सरफेस कंडीट म्हणतात. ही पण सरफेस कंडीट आहे, परंतु स्पेसिफिक सरफेसवरून ट्रे वायरिंग वगैरे पाहिली असेल ना तुम्ही, तर त्या टाईपची वायरिंग इथं स्पेसिफिक केलेली असते. त्याच्यानंतर कॅन्सल्ड कंडीट. आता एक कॅन्सल्ड कंडीट काय आहे, भिंतीमधून आतून जी वायरिंग असते त्याला आपण कॅन्सल कंडीट म्हणतो. पाहिले असेल ना तुम्ही, बरेच जण घर बांधताना आतमधून वायरिंग करतात, का फॉल्ट येत नाही आणि जास्त दिवस ड्युरेशन राहतं त्याचं म्हणून. पण इथं जनरली आपण बघा, कमर्शियलमध्ये केसिंग केपिंगच आहे, बरोबर आहे, केसिंग केपिंग. फक्त वर्कशॉप वगैरे असेल तर ते तिथं पाईप वायरिंग वगैरे वापरतात. प्रोटेक्टिव्ह सिस्टीम, इथं आपण प्रोटेक्शनसाठी स्पेशल सिस्टीम वापरतो, सर्किट ब्रेकर, रिले, सायरन, फायर अलाराम, एक्सेट्रा. इथं जनरल सेफ्टी वापरतो आपण. ओके, फ्युजेस वगैरे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कंट्रोल, लेबर ॲक्ट आहे, कामगाराचे खूप अधिकार आहेत बाळा. ओके, लेबर ॲक्ट, इथं तसं काही ॲक्ट बिक काही नाही. ओके, एखाद्याला जर शॉक लागला इथं तर त्याला स्पेसिफिक काय भेटतं, कंपन्सेशन भेटतं. इथं एखाद्याला शॉक लागला तर मरतो, आम्हाला काय घेणं देणं नाही. ओके, तर हे ॲक्ट समजलं. चला, हे कोणाकोणाला समजलं रे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन. तर बघा, इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन करायचं असेल तर बिल्डिंगमध्ये 2 पार्ट असतात. ओके, जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन, बिल्डिंगबद्दल बघतो आपण. ओके, जनरली तर 2 टाईपचे बिल्डिंग असतात. एक तर काय आहे, ॲक्च्युअल प्रोडक्शन, जिथं काहीतरी प्रोड्यूस होतं आहे ते प्रोडक्शन युनिट, आणि दुसरं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस. कंपनी सेक्टरमध्ये ॲक्च्युअल प्रोडक्शन झोन वेगळा असतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस वेगळे असतात. ओके, प्रोडक्शन वर्क आउट ॲट ग्राउंड, प्रोडक्शन वर्क कुठं ग्राउंड फ्लोअरला होतं आहे, आणि ऑफिसेस वगैरे दुसरीकडे असतात. ओके, तू बघितलं बाळ्यात पिठाची गिरणी 3ऱ्या मजल्यावर आहे, नाही बघितलं का? व्हायब्रेशनमुळे अख्ख्या बिल्डिंगची लाईफ कमी होईल ना. नाही, तुमची गोष्ट वेगळी बाबा, आहे की नाही. तुम्ही टॉपला हे जिम पण टाकते तर कुठं 4थ्या मजल्यावर, कहून तर म्हणे वर गेल्यात नंतर तेवढंच कमी होतं. त्या जिमच्या व्यायामापेक्षा खालून वरून खाली जाऊस तरच त्याची, आणि परत म्हणतात वेट लॉस होतो आमच्याकडं, अवघड आहे. तर सांगायचं तात्पर्य, इट शुड बी ॲट द ग्राउंड फ्लोअरला पाहिजे, जेणेकरून जे काय मशीनचे नॉईस व्हायब्रेशन असेल त्याने बिल्डिंगची लाईफ कमी होणार नाही. त्याच्यानंतर हाईट ऑफ इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन इज हाय कम्पेअर विथ कमर्शियल इन्स्टॉलेशन. तुम्ही बघितलं असाल, इंडस्ट्रियल युनिटला आत्ता इंडस्ट्रियल भेट दिली, एकदम उंच होतं ते, व्हेंटिलेशन लेवल प्रॉपर होतं, लिफ्ट हाईट सिस्टीम बरोबर बघितली असेल तुम्ही, ते कसं उचलायचं कसं टेकायचं. ओके, तर त्यासाठी इंडस्ट्रीची हाईट
बिल्डिंगची हाईट उंच पाहिजे, प्रॉपर व्हेंटिलेशन पाहिजे, खिडक्या दारं व्यवस्थित पाहिजे. ओके. त्याच्यानंतर एनर्जी ऑफ नॅचरल डे लाईट. काय एनर्जी नाही, एंट्री, तेच म्हणलं काहीतरी चुकलं आहे. एंट्री ऑफ नॅचरल डे लाईट. दिवसाचा प्रकाश हा व्यवस्थित पडायला पाहिजे. आम्ही आमची पहिली रूम का सोडली माहिती आहे का? कारण तिथं प्रकाश येत नव्हता, सूर्यप्रकाश. खरंच, याची शपथ. कारण नॅचरल सनलाईट आवश्यक आहे. बघा नेक्स्ट, सफिशियंट इल्युमिनेशन. तुमच्या वर्किंग प्लेसला इल्युमिनेशन लेवल हे सफिशियंटली हाय पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. त्याच्यानंतर फाईन फिटिंग. वायर असे लूज इकडं तिकडं लटकलेलं नाही पाहिजे, फाईन फिटिंग पाहिजे व्यवस्थित प्रॉपर. आपला जमाना लय वेगळा आहे. त्याच्यानंतर एमर्जन्सी केस, जर एमर्जन्सी झालीच तर एमर्जन्सी एक्झिट पाहिजे. त्याच्यानंतर फायर अलार्म पाहिजे, सेफ्टी. बघा इंडस्ट्रीजमध्ये बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल, आग लागते, स्फोट होतो का नाही? तुम्ही बघितलं असेल ह्या इंडस्ट्रीमध्ये, फटाक्याच्या इंडस्ट्रीमध्ये आग लागून एवढे मेले तेवढे मेले, रोज बातम्याला येते. तर हे एमर्जन्सी केस तिथं लेबरच्या सेफ्टीसाठी, ऑपरेटरच्या सेफ्टीसाठी एमर्जन्सी आवश्यक असते. फायर ब्रिगेड जवळ पाहिजे, त्यांचा ॲम्ब्युलन्सचा नंबर वगैरे, हे सगळ्या गोष्टी. किंवा इलेक्ट्रिक शॉक जरी लागला तरी त्याचं आर्टिफिशियल रिस्पायरेशन, फर्स्ट एड ह्यासुद्धा गरजेचं आहे. ते एमर्जन्सी केस आहे. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग पॉश पाहिजे, एकदम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग एकदम पॉश पाहिजे. तुमचा सेमिनार हॉल किंवा रेफरन्स हॉल किंवा मीटिंग हॉल चांगला पाहिजे. राऊंड टेबल कॉन्फरन्स वगैरे जर असेल किंवा प्रेझेंटेशन असेल तर ते प्रेझेंटेशन रूम व्यवस्थित पाहिजे. ओके. आणि त्याला इल्युमिनेशन लेवलसुद्धा व्यवस्थित पाहिजे. तर हे पण महत्त्वाचा पार्ट आहे इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनमध्ये. त्याच्यानंतर आयसोलेटेड बिल्डिंग. लय ताण आला की इंडस्ट्री म्हणजे IT कंपनीमधले लोक जातात बाहेर, सिगरेट बिगरेट पिऊन येतात. त्यांना लय ताण असतो असं त्यांना वाटतं. ओके. आणि स्मोकिंग करणारे खरंच जास्त त्याच सेक्टरमध्ये आहेत. आपल्या जे हार्डवर्क करतात किंवा इलेक्ट्रिकल फील्डचे लोक कमी प्रमाणात स्मोकिंग करतात. खरंच IT सेक्टरमध्ये तर बऱ्याच प्रमाणामध्ये महिलासुद्धा स्मोकिंग करतात. तसा असू द्या. तर हे स्मोकिंग झोन तिथं पाहिजे का? नाही. इट शुड बी अवे फ्रॉम द एरिया, वर्किंग प्लेस. मग थोडं बाजूला गेलं का तुम्हाला तिथं गार्डन पाहिजे, मस्त कॅन्टीन पाहिजे. ओके. किंवा अजून पार्किंग एरिया पाहिजे, बसायला जागा पाहिजे, चर्चासत्र व्हायला पाहिजे अशा पद्धतीने. नेट फॅसिलिटी येथे अवेलेबल पाहिजे. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. इंडस्ट्रीजमध्ये रिलॅक्सेशनचा टाईम असतो स्पेसिफिक. सतत 8-8, 10-10 तास वर्क कधीच नसतं. ओके. हे ब्रेन स्ट्रोमिंगसाठी महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तर आयसोलेटेड बिल्डिंग. त्याच्यामध्ये काय आलं? कॅन्टीन. त्याच्यानंतर गार्डन. त्याच्यानंतर पार्किंग. कुठं भेटायचं तर पार्किंगमध्ये. ETC. एखाद्या वर्करला काही भेटायचं असेल, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे हँडओव्हर करायचं असेल, पार्किंगमध्ये, गार्डनमध्ये. पार्किंगमध्ये CCTV नसतो. नाही, गडबड असते ना काय ना. आता 4थ्या मजल्याजवळ ऑफिस आहे, ते वर जा आणि हे खाली या. त्यापेक्षा तू दे आणि तू निघून जा. ड्रायव्हर काय करतो, एखादी फाईल घरी विसरली तर तो ड्रायव्हर काय करतो, फाईल आणून देतो. मग ते पार्किंगमध्ये देतो, तिथून वापस निघून जातो. अशा पद्धतीने गडबड असेल तर. नाही तर मग वर पण आणून दिला जातो. गार्डन में नाही घुमने का. त्याच्यानंतर लोड. इंडस्ट्रीजमध्ये 3 फेज 4 वायरचा लार्ज लोड असतो. मेन स्विच. त्याच्यानंतर इथून सिंगल लाईट लोड सिंगल फेजचा. आणि इकडं 3 फेजचे लोड, पॉवर लोड. ओके. अशा पद्धतीने हे जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंडस्ट्रियल बिल्डिंग. हे जर 4 मार्काला आलं तर किती जणांना लिहिता येईल रे?
येतं लक्षात? सो राईट डाऊन फास्ट.